समाचार में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। दूध और दुग्ध उत्पादों में मिलावट रोकने के लिए एनपीडीए लागू करेंगे। मंत्री धर्मराव बाबा आत्राम का नागपुर में पत्रकारों से वार्तालाप करते हुए मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने कहा कि दूध और दुग्ध उत्पादों में मिलावट करने वालों पर एनपीडीए नेशनल प्रिवेंशन ऑफ फूड एडल्ट्रेशन लागू करने की तैयारी की जा रही है। इसके लिए खुद का महाराष्ट्र कानून तैयार करने के निर्देश महामंत्री ने दिए हैं। आत्राम ने कहा कि दुग्ध विकास विभाग ने एनपीडीए लगाया जाएगा। डेयरी विभाग के 200 अधिकारी इसके लिए एफडीए फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन में आएंगे। अमूल मिटकरी मामले में पुलिस कार्यवाही कर रही है और किसी को भी कानून अपने हाथ में नहीं लेना चाहिए। आत्राम ने कहा कि लोकतंत्र में कौन रहेगा यह जनता का अधिकार है, लोग किसे रखेंगे यह जल्द ही पता चलेगा। आपल्याला दिसून येणार आहे। दुसरा म्हणजे आमच्या या विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या एफडीए डिपार्टमेंटचा मीटिंग झालं होतं आणि त्या मीटिंगमध्ये जे दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे भेसळ आहे दूधजन्य पदार्थ त्याच्यावर कारवाई कडक करण्याच्या दृष्टिकोनातून एमपीडीए लावण्याचा सुद्धा अशा प्रकारचा आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स सुद्धा इथे करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा विचार सुरू आहे। रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला तयार करायचा आहे। आपला स्वतःचा इंडिपेंडंट एफडीए डिपार्टमेंटचा महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून परवाच्या मीटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भक्कमपणामध्ये जे दूधजन्य जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आता भेसळ करणाऱ्या लोकांना आता फार मोठा कारवाई आमच्या विभागाच्या माध्यमातून होणार आहे आणि मिशन 15 म्हणून आम्ही एक राज्यामध्ये आपण घडवत आहोत ज्याच्या माध्यमातून जे ड्रग्स डिपार्टमेंट आणि फूड डिपार्टमेंटचा जे काही आपला अभियान आम्ही या राज्यामध्ये राबवत आहोत कारण की फार मोठा आपण पाहतो की मलेरिया आपला डिसेंट्री डायरिया वगैरे सगळं फार मोठ्या प्रमाणावर पावसामध्ये होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठं अभियान आमचं सुरू झालेलं आहे या राज्यामध्ये आणि आपण कारवाई फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत आहोत। या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती देण्याकरता आपण इथे उपस्थित झालेलो आहोत। कशा पद्धतीचा हा कायदा तयार केला जाणार आहे किंवा नाही कायदा म्हणजे आता एमपीडीए लावायचा सध्या ते दूध आपला दुग्ध विकास विभाग आहे त्याच्या माध्यमातून आपण एमपीडीए लावायचा अशा प्रकारचा आदेश आपला माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही अधिकारी त्या जवळजवळ 200 अधिकारी आमच्या विभागामध्ये आपण घेत आहोत आणि त्यांना घेऊन कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कारवाई करणार आहोत। 200 अधिकारी नवीन भरती किंवा दुसऱ्या विभागात नाही दुसऱ्या विभागाचे जे अधिकारी डेअरी डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना आमच्या विभागामध्ये देणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा विभाग पोलीस डिपार्टमेंट आणि आमचा विभाग अशा तिन्ही विभाग मिळून फार मोठा कारवाई या पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे। अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याचं ते प्रकरण चिघळताना दिसतं आहे काय ठीक आहे तर ते पोलीस वगैरे कारवाई सुरू आहे त्या दृष्टिकोनातून ते कारवाई होणार आहे आणि मिटकरी साहेबांचं जे गाडी नुकसान केलं हे जरा चुकीचं आहे। कुठेतरी आपण कायदा हातामध्ये घेतला नाही पाहिजे। आज उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं एकतर मी राहीन नाही तर तुम्ही राहाल देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांचा हा वक्तव्य होता। राजकारणामध्ये असे टोकाचे वक्तव्य एकतर मी राहील नाही तर तुम्ही राहाल किती योग्य असं आहे। लोकशाही आहे लोकशाहीमध्ये तुम्ही राहणार मी राहणार हे लोकांकडे अधिकार आहे आणि लोक कोणाला ठेवतील काय ठेवतील आता लोक 3 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल आणि महायुतीचं सरकार पुन्हा येणार आहे 200च्या वर सीट आमचे निवडून येतील हे तुम्हाला खास करून मी सांगू इच्छितो। धन्यवाद। आज के हिंदी समाचार में बस इतना ही। फिर मिलेंगे देश भर में घटित अहम खबरों के साथ।